जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार। भगवंताच्या कृपेची प्राप्ती ज्यांना व्हावी असं वाटत असतं, त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं असं समजावं। तुकोबांचा अभंग आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। कोळी कन्यापुत्र प्रसवे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। या देहाचं सार्थक ज्यानी होतं त्या परमात्म्याची कृपा आपण मिळवावी असं वाटायला भाग्य लागतं, नाहीतर पशुवत जगणारे पुष्कळ लोक असतात। त्या परमात्म्याची कृपा मला कशाने मिळते? तर ज्ञानाने मिळू शकते, योगाने मिळू शकते किंवा भक्तीने मिळू शकते। त्यातला भक्ती मार्ग हा कलियुगामध्ये सर्व संतांनी शास्त्रांनी जास्त प्रशस्त सांगितला। म्हणजे सर्वसामान्य विषयामध्ये अडकलेले प्रापंचिक सुद्धा क्रमाक्रमाने भक्तीत विकसित होतात। ज्ञान आणि योगामध्ये आपली योग्यता सिद्ध व्हायलाच खूप जीवन जातं, पण भक्ती त्यांनाही साधू शकते जे प्रपंचात आसक्त आहेत। आणि कलियुगामध्ये देहाला मी समजणारे जे आहेत त्यांची संख्या जास्त असणार आहे, आणि म्हणून भक्ती मार्ग हा देहासक्तीमध्ये सुद्धा आक्रमता येतो। म्हणून आपण भक्ती मार्गातला अर्चन भाग पाहत होतो, भगवंताची पूजा कशी करावी। आणि या पूजेचे एक एक टप्पे जे संतांनी शास्त्रांनी सांगितले त्याचा विचार आपण केला। स्थूल पूजा करता करता आपल्याला मी आणि माझं यातलं माझं भगवंताच्या चरणी अर्पण करता येतं। आता हा जो मीपणा आहे तो मीपणा एकदम पटकन नाहीसा होत नाही, म्हणून परमात्म्याची पूजा मानस पूजा ज्याला म्हणतात अशा स्वरूपात करावी। आणि ही मानस पूजा करता करता एक वेळ अशी येते की पूजा करणाराच विचार करू लागतो की परमात्मा इतका विशाल आहे, परमात्मा एवढा अगाध आहे, परमात्मा एवढा सखोल आहे, परमात्मा एवढा अथांग आहे, परमात्मा सर्वत्र आहे, सदा आहे, समय त्याला बोलवू कसा, इत्यादी इत्यादी विचार त्याच्या मानस पूजेमध्ये यायला लागतात। मानस पूजेचीच परिपक्व अवस्था परापूजा, ती मानस पूजाच आहे। आणि एक 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 उपचार, त्या उपचाराची अपूर्णता आणि परमात्म्याची पूर्णता लक्षात येते। आणि असा विचार करून जेव्हा आपण परमात्म्याला शरण जातो त्यावेळेला जो मी आहे, जो मीपणा आहे तो परमात्म्याच्या चरणी वाहायला जातो, तो या क्रमाने वाहायला जातो। याचं अत्यंत सुंदर विवेचन संतांनी करून ठेवले। आचार्यांची परापूजा आपण पाहत होतो, यातला प्रदक्षिणा ह्यनंतस्य हा मुद्दा आपण कालपर्यंत पाहिला। अनंत असणारा परमात्म्याला मी प्रदक्षिणा कशी घालू? त्याचं डायमेन्शन असं एवढा एवढा तो आहे, मग मी त्याला प्रदक्षिणा घालेन असं काही आहे का? तर आपण काल मुद्दा पाहिला की तो अनंत आहे। अनंत याचा अर्थ इन्फिनिट, मोजता येत नाही, त्याचं माप नाही, त्याचं डायमेन्शन नाही आहे। ज्याची ज्याची आपण माप घेतो नव्हे, ज्याचं माप घेऊ शकत नाही असं एक तत्व आपण अनुभवतो, ते म्हणजे आकाश, अवकाश, स्पेस। हे स्पेस सुद्धा, हे आकाश सुद्धा त्या परमात्म्याच्या आतमध्ये आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे,
आकाशापेक्षा परमात्म तत्व सूक्ष्म आहे, विशाल आहे. आकाशाचा एक देशीपणा, आकाशाचं शून्यत्व, आकाशाचं जडत्व हे आपण अनुभवतो. आकाशाला आपण अनुभवतो, असं परमात्म्याला वेगळेपणानं अनुभवता येत नाही. असं परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं त्याला प्रदक्षिणा कशी घालणार असा विचार करत प्रदक्षिणा घालावी. परिणाम असा होतो की प्रदक्षिणा परमात्म्याच्या चरणी रुजू होते. आणि याकरता आपण भगवान शंकरांचा जो भैरव अवतार झाला त्या अवताराची कथा काल आपण पाहिली. यानंतर अत्यंत मर्माचा एक मुद्दा येतो, यद्वयस्य कुतो नतिः. इथपर्यंत जाऊन पोहोचायचंय आपल्याला. यद्वयस्य कुतो नतिः म्हणजे परमात्मा आणि मी दोन नाहीये. नसे अनंता प्रदक्षिणेचे बळ माझे ठाई, हा मुद्दा पाहून झाला. आणि अभिन्न तुम्ही मग कवणाच्या लागावे पायी. एवढ्याच या चरणाकरताच सगळी पूजा आहे. एक चरण महत्वाचं आहे. हा अनुभव यावा याकरताच परमार्थातले सगळे पसारे आहे. आणि हा अनुभव आला नाही तर सगळ्याच्या सगळा परमार्थ व्यर्थ आहे. सगळी शास्त्र, फार सुंदर श्लोक आहे, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीच तस्तु निष्फलः आणि विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीच तस्तु निष्फलः. परमात्म्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत सगळी शास्त्र निष्फल आहेत आणि परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर सगळी शास्त्र निष्फल आहेत. म्हणजे एकूण काय शास्त्र निष्फल आहेत असा अर्थ घ्यायचा का नाही. याच्या मध्ये जो आपल्याला मार्गदर्शन करतो तो शास्त्र विभाग, तोच संतांचा उपदेश. आणि म्हणून यद्वयस्य कुतो नतिः याचा अर्थ असा, परमात्मा आणि मी, परमात्मा आणि मी दोन नाही आहोत. आणि दोन नाही आहोत त्याचा परिणाम असा, मी त्याला नमस्कार कसा करू. अतिशय महत्वाचा मुद्दा. एक सेकंद. खूप महत्वाचा टप्पा आहे हा. एक संन्यासी होता. दृष्टांत, संन्यासी पूर्वाश्रमी ब्रह्मचारी होता. भिक्षा मागून जेवायचा. काही वेळा वाराने जेवायला जायचा. तर त्याचा स्वभाव असा होता की आग्रह केल्याशिवाय तो जेवायचा नाही. गंमतची गोष्ट आहे. आग्रह केल्याशिवाय जेवायचा नाही. आग्रह केला, घ्यावं गुरुजी 2 लाडू, घ्यावं गुरुजी 2 लाडू, अजून नको, नाही घ्या घ्या, मग घ्यायचा. आता ही आग्रह करून घ्यायची सवय खूप लोकांना असते की आग्रह केल्याशिवाय ती माणसं पोटभर जेवणारच नाही. आपलं 2 घास खाऊन उठतील तशी. आणि आग्रह जिथे आहे तिथे मात्र भरपूर जेवतील. आता या ब्रह्मचार्यानं पुढे संन्यास घेतला आणि भिक्षा आणली. संन्यासाचे बरेच नियम आहेत. भिक्षा आणली, होता अन्न भरपूर, पण याला आग्रह करून घ्यायची सवय. वाढायला कुणीच नाही, एकटा जेवायला बसलाय मठामध्ये. आणि हा स्वतःला आग्रह करू लागला, अहो अमके अमके तीर्थस्वामी, घ्यावं 2 लाडू, घ्यावं 2 लाडू, घ्यावं 2 लाडू. 2 खाल्ले. तिकडे तिकडे बघतो, अजून 2 घ्यायला काही हरकत आहे का, घ्या घ्या, असा आपलाच आपण आग्रह करतोय. आमचे महाराज ही गोष्ट सांगायचे. म्हणाले, मनुष्य असं स्वतःचा आग्रह कधी करत नसतो. कशा करता सांगणं चाललंय हे. आपण ज्याला नमस्कार करतो त्याबद्दल आपल्याला काहीतरी आदर असतो. आपण त्याच्याकडून काहीतरी घेऊ इच्छितो. आशीर्वाद म्हणा किंवा काही एक शुभेच्छा म्हणा. आणि म्हणून आपण नमस्कार करतो. आपला आदर आपण त्याच्याबद्दल व्यक्त करतो, म्हणून नमस्कार असतो. काही वेळा स्वार्थाकरताही नमस्कार असतो. यातला कुठला नमस्कार मी मला करीन सांगा. स्वार्थाकरता मी मला नमस्कार करीन. मला माझ्याबद्दल आदर आहे म्हणून मी मला नमस्कार करीन. मी स्वतः महान आहे आणि म्हणून मी मला नमस्कार करीन. आता विचार करा, परमात्म तत्व आणि मी दोन नाहीये हा सिद्धांत आहे. अनुभवाला येवो अथवा न येवो.
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा सिद्धांत आहे. ते परमात्म तत्व आणि मी दोन नाही, त्यातूनच हे विश्व निर्माण झालंय. परमात्म्यातूनच हे विश्व जर खरं मानलं तर त्यातून निर्माण झालंय. मग निर्माण झालेल्या प्रत्येक पदार्थामध्ये परमात्माच वस्तीस्थानाला आहे ना. ज्याप्रमाणे कापसापासून निर्माण झालेल्या वस्त्रामध्ये कापूसच आहे, मातीपासून निर्माण झालेल्या माठामध्ये डेऱ्यामध्ये मातीच आहे, सुवर्णापासून निर्माण झालेल्या दागिन्यामध्ये ज्याप्रमाणे सुवर्ण आहे, तसं या विश्वामध्ये विश्वंभरच भरलेला आहे, परमात्माच भरलाय. हा सिद्धांत आहे. आणि संतांनी सांगितलं की ऐकायचं. या दृष्टीनं विचार करूया. अगदी विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा एक वेळ असा होतं काही नव्हतं आणि काही नव्हतं त्यातून हे निर्माण झालं. असं द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट असं म्हणतात. एक आपोआपी आहे, अचानक निर्माण झालं, पण विलक्षण शिस्त आहे त्यामध्ये. आणि म्हणून ती आपोआपी पण नाहीये असं काही वैज्ञानिकांनी मानलं. काही वैज्ञानिक बिग बँग थिअरी मानतात, काही लोक मानत नाहीत. पण निश्चित हे आहे की एक वेळ अशी होती की ही सृष्टी नव्हती, चंद्र सूर्य तारांगण नव्हती आणि हे निर्माण झालं. आता जे नव्हतं त्यातून हे निर्माण झालं. नव्हतं याचा अर्थ शून्य. या शून्यातून हे निर्माण झालं. या शून्याच्या पलीकडे जे तत्व आहे ना त्याला परमात्मा तत्व म्हणायचं. पण अभावातून भावाची उत्पत्ती कधीच होत नसते. आपण स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये आपल्याला बऱ्याचदा काही वस्तू दिसतात. म्हणजे जिलबी दिसते, आपण जिलबी खातोय असं दिसतं. जिलबी दिसते, जिलबीची प्लेट दिसते, समोर पाक दिसतो, तो जिलबीवाला दिसतो, ते मोठे कढई दिसते, त्यामध्ये खळखळ खळखळ उकळणारं तेल दिसतं, तो जिलबीचा तांब्या दिसतो किंवा तो वस्त्रातून असेल तर ते वस्त्र दिसतं, जिलबीचं पीठ दिसतं, गॅस सिलेंडर दिसतो, गॅस सिलेंडरमधून गेलेला पाईप दिसतो, ती ज्वाळा दिसते. हे सगळं आपल्याला स्वप्नात दिसतं की नाही? आणि स्पष्ट दिसतं. अनेकांना स्वप्न आठवतात किंवा आठवत नाहीत, पण सगळ्यांना स्वप्न पडतात. सामान्यतः साक्षात्कारी महापुरुष सोडून सगळ्यांना स्वप्न पडतात. विनोबाने एक गंमत सांगितली. विनोबा म्हणाले, स्वप्नामध्ये माझ्या मागे वाघोबा लागला आणि मी पळतोय पळतोय पळतोय. माझ्याबरोबर एक साधू पण होता. तो साधू आणि मी, आम्ही दोघं जण बरोबर पळत होतो. म्हणजे विनोबाने छान गोष्ट सांगितली. दोघं पळतोय पळतोय पळतोय, इतक्यात तो साधू थांबला आणि वाघ येतोय समोरनं. त्याला म्हटलं, अरे थांबलास का? तो म्हटला, माझी ध्यानाची वेळ आहे. आता वाघानं खाल्लं नाही तरी खाणार आहेच आहे, मग माझं ध्यान तरी चालेल ना. तो वाघ येईपर्यंत साधू ध्यानाला बसला. विनोबाने विचार केला, अरे बापरे, साधू काय बिनधास्त आहे. स्वप्नामध्ये वाघ, हे स्वप्न नंतर कळलं त्याला. ही आठवण सांगितली आहे. हा ध्यानाला बसतोय आणि वाघ मागे लागला. मग तो ध्यानाला बसतो तर मी का ध्यानाला बसू शकत नाही? ते पण ध्यानाला बसले. आता दोन गोष्टी, भीती अधिक ध्यान सुरू झालं. भीती आला 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 वाघोबा आला 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 आला. आणि एकदम त्या भीतीचा अतिरेक इतका झाला की ते जागे झाले. ते म्हणाले, मी अंथरुणावर होतो पण एका बाजूला ध्यानाची प्रक्रिया सुरू होती. जाग आली आणि खरं ध्यान सुरू झालं. जाग आली आणि खरं ध्यान सुरू झालं. मला आता या गोष्टीच्या सिद्धांतात जायचं नाही. माझा प्रश्न असा आहे की स्वप्नामध्ये ज्या वेळेला अनेक वस्तू दिसतात, अनेक व्यक्ती दिसतात, त्या व्यक्ती, त्या वस्तू, त्या सगळ्या गोष्टी आपण कशातून निर्माण केल्या? तर उत्तर आहे, माझ्यात मनातून त्या सगळ्या उदयाला आल्या. तुम्ही म्हणाल, बाबा पूर्वीचं आठवलं. हो ना, मग पूर्वीचं जे आठवलेलं जे आहे ते साठवलेलं कुठं होतं? साठवलेलं जिथे होतं तिथनं प्रकट झालं. तसं अभावातून भावाची उत्पत्ती नसते. हे विश्व म्हणजे स्वप्नच आहे. रामरायांनी हेच सांगितलं की नाही भरताला, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माझा मुद्दा एवढाच आहे आता की याप्रमाणे संपूर्ण विश्व परमात्म्यातून निर्माण झालेलं आहे. मी सुद्धा परमात्म्यातून निर्माण झालेलो आहे. माझं शरीर, माझे प्राण, माझे मनबुद्धी आणि मी म्हणून मी काही स्वतःला मानत असलो तरी जे प्रत्यक्षात मी आहे ते तत्व
हे सगळं त्याच्यापासूनच निर्माण झाले. आकार विभिन्न असतील, शरीराचा आकार, मनाचा आकार, बुद्धीचा आकार आणि काही आकार नसलेला निराकार पण सगुण असं जे आतमध्ये असणारं चैतन्य, हे सगळं त्या परमात्म्याचं आहे. आणि आता मी त्या परमात्म्याची पूजा करतोय. त्यांना गोंदवलेकर महाराज म्हणतो, कारण गुरु साक्षात परमब्रह्म आहे ना. मी त्यांना आकार दिला, मी त्यांना रामदास स्वामी म्हणलो, मी त्यांना ज्ञानोबा म्हणलो, मी त्यांना देवी म्हणलो, मी त्यांना दत्त म्हणलो. वास्तविक ते खरं स्वरूप ते आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं परमात्मा तत्व आहे ते. असे सद्गुरू आहेत. असं ते परमात्मा तत्व त्याच्यातूनच निर्माण झालेलो मी. आणि आता मी त्यांची पूजा मांडली आहे. इथपर्यंत चिंतन केलंय. आता कोण कुणाला नमस्कार करणार? यद्वयस्य कुतो नतिही, याचा विचार करावा नमस्कार करताना, की मी कुणाला नमस्कार करतोय? परमात्म्या. आणि हा अनुभव येतो, अनेकांना हा अनुभव येतो. आणि मला हा अनुभव आला हे सांगायला कोणी उरत नाही. नाथांनी याचं वर्णन केलंय. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी संपला आणि तूही संपला. तू जेव्हा संपतो तेव्हाच मी संपतो. असं आहे का? मनाला प्रश्न विचारावा. तू संपतो तेव्हा मी संपतो का? मी संपतो तेव्हा तू संपतो? याचं उत्तरच आहे, अनेकांना हे उत्तर आलेलं आहे, की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो आहे. मी विसर्जित झाला त्या क्षणाला फक्त तो राहतो. आणि मी आणि तो हे दोन्ही शब्द जातात. मग आनंद रूपाचा अनुभव येतो. आणि याचा रोज आपण अनुभव घेतो. गाढ निद्रा. गाढ निद्रेमध्ये ना कुठला विषय, ना कोणी स्तुती करताय, ना काही खायला प्यायला आहे, काही नाही. गाढ निद्रेमध्ये आपण आनंदरूप असतो की नाही? आनंदाचा, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे हा अनुभव येतो. आणि हा अनुभव येण्याकरताच परमात्म्याचा सगळा, परमार्थाचा सगळा पसारा आहे. परमात्म्याची कृपा मिळवायची, ती हीच मिळवायची आहे. समर्थांनी शेजारतीमध्ये लिहिलंय की राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया धुजा नुरेच ते धामी. बोलणार कोण दोन? मला झोप लागली आहे हे बोलणार कोण? मला गाढ झोप लागली आहे हे वाक्य कधी शक्य आहे का? असं ह्यद्वयस्य कुतोनिती याचा पुन्हा पुन्हा विचार करावा. मी महाराजांची पूजा करतोय. महाराज म्हणजे कोण आहे? माझंच आत्मस्वरूप आहेत ना. उलट मी त्यांना त्यांच्यापेक्षा वेगळा समजलो. इथे मला माझा वेगळा प्रपंच सुरू झाला. मी स्वतःला देह समजलो, मनबुद्धी समजलो. मग माझी ही कर्तव्य आहेत, मला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे इत्यादी अभिमान सुरू झाले. अभिमान म्हणजे अधिक मत, विशेष मत निर्माण झालं माझं, की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी या वयाचा आहे, मी त्या वयाचा आहे. मग धनाचा अभिमान. मी कोणाकडनं काही घेत नाही, फार स्वाभिमानी आहे मी सारखा घेत असतो. मी असा मेंढा आहे खूप लोकांचा. हे दोन्ही अभिमान निर्माण झाले, कारण मी महाराजांपेक्षा स्वतःला वेगळा समजलो. आणि म्हणून खरं म्हणलं तर त्यागच महत्वाचा. मीचा त्याग, बस. याचा पुन्हा पुन्हा विचार करावा. हे शुद्ध अशा बुद्धीमध्येच पुरेल, अत्यंत शुद्ध. मी बोललो किंवा आम्ही ऐकलं तरी या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ अनुभवाला यायला खूप अवघड आहे. याकरता मीचा त्याग महत्वाचा आहे. त्याग महत्वाचा आहे. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. 2 मित्र होते. एक अत्यंत त्यागी होता आणि दुसरा संग्रह करणारा होता. 2 जण प्रवासाला निघाले. वाटेमध्ये एक नौका आली, म्हणजे नदी आली. नौकेतनं पलीकडे जाण्याची वेळ आली. त्याच्याकडे काही नव्हतं, तो त्या नौकेत बसला. त्यानं धोतर नेसलं होतं, साधं फाटकं, साधा होता, अखंड भगवंताचं चिंतन करणारा. दुसरा वाईट नव्हता, पण पैसे साठवणारा होता.
ह्याला ज्याच्याकडे काही नाही त्याला खिसाच नाही, धोतरच तर फाटकं, खिसा कुठला आला, खिसा नाही, काही नाही, काही नाही, काही. शेवटी त्याचे 4 आणे या मित्रांनी दिले. जो संग्रहीवाला होता त्यांनी 4 आणे त्या मित्राचे दिले आणि मग प्रवास पुढे पूर्ण झाला, पलीकडे पोहोचले. आणि संग्रह करणारा होता तो म्हणला, बघितलंस का, माझ्याकडे आज पैसे नसते तर हा प्रवास पूर्ण झाला नसता. काम संग्रहाशिवाय होत नसतं. एका मर्यादेपर्यंत त्याचं म्हणणं बरोबर आहे. पण तो विरक्त मित्र म्हणाला, मैत्रीच्या दृष्टीने विचार केला तर मित्रानं मित्राकरता एवढं करायलाच पाहिजे. आणि सिद्धांताच्या दृष्टीने विचार केला तर आपण तिकडून इकडे आलो ते संग्रहामुळं नाही आलो, त्यागामुळं आलो. तू तुझ्या जवळच्याच तुझ्याकरता 4 आण्याचा त्याग केलास आणि माझ्याकरता 4 आण्याचा त्याग केलास. असा 8 आण्यात आपण इकडे आलो. आपण भोगामुळं संग्रहामुळं नाही आलो, त्यागामुळं आलो. आणि त्याग त्याचाच करायचा असतो जे संग्रहित केलेलं असतं. संग्रहित केलंय काय, तर मी आणि माझं हे संग्रहित केलंय, व्यवहारामध्ये टाकून द्यायचं नाहीये. समजा हे घर महाराजांचं आहे, आता प्रॉपर्टी टॅक्स भरायची वेळ आली, ते लोक समजा घरी आले, महाराजांना मागा, महाराजांचं घर असं म्हणायचं असतं का? नाही, व्यवहारामध्ये व्यवहारानेच वागायचं आहे. पण आतमधून हे काढून टाकता आलं पाहिजे. माझा मुलगा, माझी पत्नी, माझं घर, माझं अमुक, माझा देह, माझं मन, माझी बुद्धी, माझी श्रीमंती, माझी गरिबी, माझं दास्यत्व, माझं लोन, माझं त्याग, हे सगळं माझं भगवंताच्या चरणी व्हायचं. इथपर्यंत व्हायचं की हे सगळं त्याच्यामध्येच आहे. आणि यद्वयस्य कुतो नती, याचा विचार जेवढा करत जाऊ आपण तेवढी 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 आपली परमात्म्याशी एकरूप होण्याची शक्यता वाढते. आणि प्रार्थना करूया परमात्म्याला की बा परमात्म्या आमच्यावर कृपा कर आणि आमचं कल्याण कर. समर्था मनी सांडी माझी नसावी, सदा सर्वदा भक्त चिंता असावी. घडे ना तुझा योग हा प्राप्त कोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर समर्थ.